मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडीमध्ये ध्वजारोहण केलं। भिवंडीच्या पद्मश्री अण्णा जाधव साहेब विद्यालयात त्यांनी ध्वजारोहण केलं। यावेळी प्रभू श्रीरामांची प्रतिकृती भेट देत भागवत यांचं स्वागत करण्यात आलं। Married women, widows, divorced, estranged and destitute women between the age group of 21 and 65 years and one unmarried woman from such families of the state are given rupees 1,500 per month. The Mukhyamantri Maji Ladki Bahin Yojana is implemented for the economic independence, food ameliorating their health and strengthening their decision-making role. Financial benefits under this scheme have been given to the beneficiaries from the month of July 2024 to December 2024. About 2 crore 46 lakh women have been given the benefit of about rupees 21,000 crore. To encourage sports, the cash prize for the medal winners of the Olympic competition has been raised 4 to 5 times. The cash prize for the medal winners of the Asian Games, Commonwealth Games. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विविध फुलांचा वापर करत तिरंगा ध्वजाप्रमाणे मंदिराला सजवण्यात आले। आज भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सर्वत्र देशभक्तीचे वातावरण आहे आणि देशभरातील ऐतिहासिक इमारती तिरंगी रंगात उजळून निघाल्यात। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य मार्गावर भव्य परेड होणार आहे। कर्तव्य पथावर आणि आजूबाजूच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे। निमलष्करी दलाच्या 70 तुकड्या तर 15,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्वसंध्येला इंडिया गेट तिरंग्याच्या रोषणाईनं उजळून निघालंय। प्रजासत्ताक दिनासाठी राजधानी दिल्ली सजलेली आहे। राष्ट्रपती भवनाच्या भव्य इमारतीला तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईनं उजळून निघालाय। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कुतुब मिनारला सजवण्यात आलंय। तिरंगी रंगाच्या आकर्षक विद्युत रोषणाई कुतुब मिनारची इमारत उजळून निघाली। झारखंडमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। प्रजासत्ताक दिनानिमित्त झारखंड उच्च न्यायालयाच्या इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगी रंगात कोर्टाची इमारत झळाळून निघाली आहे। ओडिशात देखील प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळालाय। ओडिशातल्या पुरी समुद्रकिनारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खास वाळूशिल्प साकारण्यात आलंय। प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी हे वाळूशिल्प साकारलंय। याद्वारे देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। प्रजासत्ताक दिनानिमित्त वेंगुर्लेच्या मांडवी झुलता पूल इथे शिल्पकार संजू हुले यांनी 1 टन वाळूपासून वाळूशिल्प साकारलेलं आहे। त्यांनी अवघ्या तासाभरात हे शिल्प साकारत सैनिकांना मानवंदना दिली आहे। कोस्टल रोडवर नव्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या होणार आहेत आणि त्यासाठी पोलिसांनी देखील कोस्टल रोडवरील वाहतुकीत बदल केलेत। मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश जारी केलेत।